वेलकम बालमित्रांनो, मराठी भाषा गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण 30 दिवसात मराठी वाचन व लेखन ही कृती पुस्तिका सोडवत आहोत। निपुण भारत व निपुण महाराष्ट्र अंतर्गत याला हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। प्रत्येकाला वाचन आणि लेखन हे आलंच पाहिजे। आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यानंतर मराठी आपल्याला यायलाच पाहिजे। त्यासाठी मी ही कृती पुस्तिका तयार केलेली आहे। तर आपण या कृती पुस्तिकेचा व्हिडिओ हा QR कोड स्कॅन करून पाहू शकता। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर प्रत्येक पानाचे प्रत्येक दिवसाचे व्हिडिओ तुम्ही घर बसल्या पाहू शकता, किंवा शाळेमध्ये शिक्षकांनी जर टीव्हीवर जर तुम्हाला किंवा प्रोजेक्टरवर हे व्हिडिओ लावले तरी तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवणं अतिशय सोपे जाणार आहे। शिक्षकांनी फक्त टीव्हीवर व्हिडिओ लावायचे आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांच्या हातात ही कृती पुस्तिका द्यायची आहे। मी शिकवलेला व्हिडिओ पाहून विद्यार्थी स्वतः कृती करतात, त्यामुळे शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचे काम अतिशय सोपं झालेलं आहे। आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी किंवा कुठल्याही सुट्टीमध्ये तुम्ही जर एक कृती पुस्तिका पूर्ण केली तर तुमचं पूर्ण मराठी वाचन लेखन हे तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकणार आहे आणि त्यातल्या त्यात तुमचा अक्षरही सुधारणार आहे। आणि या एकाच पुस्तकामध्ये तुमचं चित्रकला, तुमचं सुलेखन, वाचन, लेखन आणि तुम्हाला फ्रीमध्ये या पुस्तकाचे व्हिडिओ सर्व पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा उपक्रम मी चालू केलेला आहे। तर आपण आतापर्यंत दिवस 4 पाहिलेले आहेत। तर या 4 दिवसामध्ये आपण काय काय पाहिलं? आपले स्वर शिकवणं झालेले आहे। स्वर म्हणजे काय? ज्यांचा आवाज आपल्या कंठामधून नाकामधून निघतो त्यांना स्वर म्हणतात। तर ते कोणकोणते? मराठीमध्ये 12 स्वर आहेत आणि आता नवीन वाढलेले आहेत 2 स्वर, म्हणजे 14 स्वर झालेले आहेत। तर आपण ते स्वर कोणते शिकले ते वाचूया। अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा हे झाले 12 आणि नवीन वाढलेले 2 ॲ, आ 2 झाले 14 असे स्वर आपण शिकलेले आहेत। तर आज 5वा दिवस आहे। तर 5व्या दिवशी आपण नवीन व्यंजन, आजपासून आपण व्यंजन शिकणार आहोत। तर हे स्वर आपल्याला वाचन शिकण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। हे 14 स्वर तुम्हाला पाठ झाल्यानंतर तुम्ही व्यंजन पाठ करायचे आहे। तर व्यंजनमध्ये आज आपण पहिलं शिकणार आहोत। हे चित्र कशाचं दिसते सांगा? तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो हा कप। तर हा आहे कप। या कप्पाचा आपल्याला आता क शिकायचा आहे। तर अगोदर आपण कप्पाला रंग देऊन घेऊ। तुम्हीही चित्र रंगवायचं आहे। चित्र रंगवेपर्यंत तुमचा व्हिडिओ थोडासा स्टॉप करून ठेवला तरीही चालतो। तुमच्या आवडीचा तुम्ही रंग देऊ शकता। तर आपण कप्पाला रंग दिलेला आहे। तर या कप्पाचा आपण आता क शिकणार आहोत। हे शब्द लिहिलेला आहे क प। कप्पाचा क आपल्याला शिकायचा आहे। त्याला अगोदर आपण गिरवायचं कसं ते पाहूया। अगोदर हा अर्धा गोल काढायचा 1, नंतर उभी रेष 2, नंतर इकडून अर्धा गोल आणि तो पूर्ण बंद करायचा नाही आहे 3, वरती शिरोरेखा 4, 1 2 3 4, 1 2 3 आणि 4 हा आपण क गिरवलेला आहे। आता हा कप्पाचा क आपण या शब्दांमध्ये गोल करूया। क 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 क. आता आपण क ला कसं लिहायचं ते सुलेखन त्याचं करूया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 क क क क क. आता आपण क गिरवू. प्रत्येक वेळेस लिहिल्यानंतर वाचायचं आहे. क 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 क. आपण आता कप्पाचा क पाहिलेला आहे आणि लिहिलेलाही आहे. या कप्पाचा आपण क शिकलो आहे. आता आपण खालचं चित्र ओळखा बरं काय आहे. खडू. तर या खडूचा आपल्याला आता ख शिकायचा आहे. तर तुम्ही रंगीबेरंगी खडू पाहिलेले आहे ना, तर तुम्ही तुमच्या मनाने वेगवेगळे रंग त्या खडूला देऊ शकता. तर आपण खडूला रंग दिलेला आहे. आता खडू हा शब्द लिहिलेला आहे. तर खडू. तर या खला कसं गिरवायचं ते पाहूया. 1 2 3 4 5. 1 2 3
4 आणि 5. आता आपण खडूचा ख इकडे गोल करूया. ख 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 ख. तर आपण आता खला गोल केलेलं आहे. आता आपण त्याला लिहून घेऊया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ख 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 ख. आपण आता क आणि ख हे 2 अक्षरं पाहिलेले आहे. कप्पाचा क, खडूचा ख. आता आपण हे लिहिले आणि वाचले. आता पुढचे अक्षरं 2 व्यंजन आपण परत पाहूया. आज 5वा दिवस आहे. आज आपण 4 अक्षरं पाहणार आहोत. आपण शिकले क ख. आता आपण पाहूया. पहा, सांगा बरं हे चित्र कशाचं आहे? हां, गणपती. गणपती बाप्पा आवडतात सर्वांना. आता या गणपतीचा आपल्याला ग शिकायचा आहे. गणपतीचा ग. तर इथं लिहिलेलं आहे गणपती. या गणपतीचा आपण ग पाहूया. अगोदर आपण रंग देऊ. तुमच्या आवडीचा जो तुम्हाला रंग आवडतो तो रंग द्या तुम्ही.
गणपतीचा ग आता आपण कसा गिरवायचा ते पाहूया. 1 2 3 गणपतीचा ग. 1 2 3 गणपतीचा ग ला आपण आता गोल करूया. ग ग ग ग म्हणायचे माझ्यासोबत तुम्ही पण गिरवताना त्याला ग म्हणायचं. ग 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 ग. आता आपण याला गिरवूया. 1 1 2 1 2 3 ग. सोपा एकदम काढायला. ग ग ग ग ग. आता आपण याला गिरवूया. इथं गाठ मारायची अशी आणि रेष मारायची. ग वरून खाली यायचं, गाठ मारायची, रेष मारायची. ग 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 ग. गणपतीचा ग आपण आता लिहिलेला आणि वाचलेला आहे. त्यानंतर आपण नवीन अक्षर पाहणार आहोत. तर ओळख आहे कशाचं चित्र आहे? घराचं. व्हेरी गुड. आता या घराचा आपल्याला घ शिकायचा आहे. घर. घराचा घ. तर आता आपण या घराला रंग देऊ. तुमच्या आवडीचा तुम्ही रंग द्यायचा. घराचा घ. घराचा घ. गणपतीचा ग. आपण आता घराचा घ कसा गिरवायचा ते पाहू. 1 2 3 4. 1 2 3 4. आता आपण घराच्या घला गोल करूया. घ 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 घराचा घ. आता आपण याला गिरवू लिहून घेऊया. 1 1 2 1 2 3 1 2 3 4 घ 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 घ. तर आपण आता घ लिहून घेतलेलं आहे. तर आज आपण 4 अक्षरं पाहिलेली आहेत 5व्या दिवशी. कपाचा क, खडूचा ख, गणपतीचा ग, घराचा घ. तर आता तुम्ही माझ्या मागे वाचायचे. क क ख ख ग ग घ घ क ख ग घ. आता आपण आतापर्यंत जेवढे अक्षरं शिकलो ते एकदा परत वाचून घेऊया. अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा ॲ आ क ख ग आणि घ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ, शिकवलेलं समजतं का ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.